आजचा भाग हा जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओला ना बघण्याआधी प्लीज लाईक करा हा. चला तर मग आता आपल्या या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो सगळीजण आता घरी आलेले असतात. घरी आल्या आल्या आता थोडासा मूड जो आहे तो पमाचा खराब झालेला असतो. शेवटी सगळं अपमान आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती थोडी खचून गेलेली असते आणि म्हणूनच ना आता शरू तिला समजवायचा प्रयत्न करत असते. शरू आता म्हणत असते की बघ आई, मला कळतंय जे काही झालं आहे त्याने तू दुखावली गेली आहेस, पण मुळात आहे ना तुला मी एक गोष्ट सांगू का, ज्या काही गोष्टी झाल्या त्या लग्नात झाल्या. आता हे सगळं सोडून आपण पुढे जाऊया ना, एवढ्या गोष्टीचा विचार करू नकोस. बाबांना सुद्धा ती समजावत असते, पण त्याच वेळेला तिला आता सांगितलं जातं की बघ तू जे काही बोलतेस ते सगळं काही ठीक आहे, पण आपला अपमान तर तिथे झाला ना. जरही आपण ते दागिने घेतलेले नसले तरीसुद्धा आपल्याला चार चौघांमध्ये तोंड लपवायची वेळ आलीच की, आणि हे सगळं काही त्या स्मरायरामुळे झालं. आधीपासूनच ती आपल्याला कमी लेखायची आणि आता हे सगळं काही, आणि त्यामुळेच ना खूप जास्त वाईट ना इथे खरं तर आता वाटून आलेलं असतं. त्याच वेळेला पमा म्हणत असते की आपण म्हणतो ग सगळ्या गोष्टी विसरून जायच्या, पण कशा विसरणार ना. ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ऐन लग्न मंडपात घडल्या, त्यामुळे ना थोडं वाईट वाटलं. आणि त्याच वेळेला आता इथे आशूला प्रश्न पडलेला असतो की पण मला एक गोष्ट कळली नाही, स्मरायराने तो नेकलेस घेतला होता हे तुला कसं कळलं, म्हणजे नंतर तिने तो गुन्हा कसा काय कबूल केला, याबद्दलही आता विचारलं जात असतं. त्याच वेळेला जेव्हा याबद्दल विचारलं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे शरू सगळा काही प्रकार घडलेला सांगू लागते. खरं तर ना तिने आपल्याबद्दल पोलीस कंप्लेंट केली. आधीसुद्धा तिने मला रूममध्ये नेलं होतं आणि त्यानंतर तिने मला असं ब्लॅकमेल केलं ना, त्यावेळेला तिने मला काय काय म्हणून करायला नाही सांगितलं. त्यावेळेला ती म्हटली तेवढं सगळं काही मी केलं, पण त्यानंतर ना माझ्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये ना स्मरायराचाच हात होता. खरं तर हे मला नंतर कळलं. तर दुसरीकडे मात्र आता उमा जी असते ती घरी आलेली असते, पण तिचं आता लक्ष नसतं, कारण तिच्या बहिणीचा झालेला अपमान आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला सतत आठवत राहतात आणि त्यामुळेच ना तिला खूप जास्त त्रास होत असतो. अक्षरशः तिला पमाचा चेहरा नजरेसमोर येत असतो आणि त्याचसोबत तिच्या नवऱ्याचा सुद्धा, म्हणजे सुभाषने डोक्यावरचा फेटा काढलेला होता. आणि या सगळ्या गोष्टी आता इथे उमाचा नवरा येतो आणि तो आता तिला म्हणत असतो की काय करत आहेस तू, हे आता बाहेर आपली लक्ष्मी दारामध्ये उभी आहे आणि तू तिला तसंच तात्काळ ठेवणार आहेस का, नक्की तुला काय वाटतंय ते तरी बोल. बाहेर जाऊन तिचं औक्षण वगैरे करणार नाही आहेस का, गृहप्रवेश करायचा आहे, तुला जमणार नसेल तर तसं स्पष्ट आणि सरळ सांग, मग मी स्मरायराला सांगतो. मग तेव्हा उमा म्हणत असते की नको मी करते हे सगळं, आणि मग आता उमा बाहेर जायला निघते. दुसरीकडे आता पम्हाला आणि त्याचबरोबर घरात इतरांना सुद्धा शरू सांगू लागते की खरं तर ना तुम्हाला सांगते मी, हे सगळं प्रकरण मला एकटीला जमलं नव्हतं, पण त्यामध्ये ना मला मदत गौतमने केली. खरं तर गौतमने स्वतःच बघितलं होतं स्मरायराला हे सगळं करताना, म्हणजेच स्मरायरा नेमकी तिथे जात होती आणि तेवढ्यातच गौतमही जात होता आणि गौतमने बघितलं होतं की तो आपल्या रूममध्ये गेला होता. आणि जेव्हा त्याला कळलं होतं ना की तो रूममध्ये गेला होता तेव्हा त्याने ना मोबाईलमध्ये या सगळ्याचा व्हिडिओ बनवला, म्हणजे त्यामध्ये स्मरायरा स्वतः चोरी करत होती आणि ती चोरी करताना पकडली गेली. हे सगळं काही ना त्या गौतममुळे शक्य झालं. म्हणजे गौतमने नेमका तो व्हिडिओ बनवला आणि गौतमने मग तो व्हिडिओ मला दाखवला. जेव्हा तो व्हिडिओ मला दाखवला ना तेव्हा मला सगळं समजलं की या सगळ्याच्या मागे स्मरायरा आहे आणि तिनेच तो नेकलेस गायब केला आहे. त्याने नंतर तो व्हिडिओ मला पाठवला आणि त्यामुळे आपल्यावरचा धोका खूप मोठा टळला, नाहीतर आपल्याला तोंड दाखवायची सुद्धा जागा उरली नसती. तो नेकलेस तर तिने चोरला होता आणि त्याचे पैसेही आपल्यालाच द्यायला लागले असते, पण त्या गौतममुळे आपण वाचलो. खरंच ना तो गौतम किती चांगला आहे असाही आता या सगळ्याजणी विचार करतात. तर आता स्वामींजवळ लगेच जाऊन प्रार्थना पमा करत असते आणि पमा स्वामींना म्हणत असते की स्वामी बाबा तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झाले बघा. दुसरीकडे आता इकडे जयच्या घरात सुद्धा बोलणं सुरू असतं आणि आता लग्न तर व्यवस्थित पार पडलं, पण या लग्नामध्ये जे काही शेवटला झालं ना ते नको व्हायला हवं होतं, ते एकदमच बेकार झालं. म्हणजे लग्नामध्ये ना अशा लोकांना काही ना काही तमाशे करायची सवयच असते आणि तसंच काहीसं इथे सुद्धा घडलं. मला ना आधीपासूनच ती फॅमिली थोडी अशी चीप वाटत होती असंही आता म्हटलं जातं, पण या सगळ्या गोष्टी ना आजी आणि गौतमला पटत नसतात त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोललेलं, कारण गौतमला त्याची ती ब्युटिफुल आवडलेली असते म्हणजे आशू, आणि त्याचसोबत आजीला
माणुसकी असते, म्हणजे चांगली माणसं कशी आणि वाईट माणसं कशी याची पारख आजीला बरोबर असते. म्हणूनच आजी आता बोलत असते की तुम्ही उगाच चुकीचं बोलताय, कारण त्या मुलीची काही चूक नव्हती. लास्टला कळलं ना आपल्याला, जी चूक होती ती खरं तर त्या आकाशच्या बहिणीची होती आणि तिच्यामुळेच हे सगळं काही झालं, असंही आता आजी बोलत असते. पण इथे घरात कोणालाही ऐकून घ्यायचं नसतं ना. त्याचबरोबर गौतमही बोलत असतो की हो आजी, तू बरोबर बोलतेस, बिचाऱ्या त्या मुलींची काही चूक नव्हती, परंतु त्यांनासुद्धा किती काय काय ऐकून घ्यावं लागलं ना. मग आता त्या लोकांनी एवढं सगळं ऐकून घेतलं आणि त्यामुळेच ना हा सगळा प्रकार एवढा घडून आला. बिचाऱ्यांना लाज वाटली असेल. मग दुसरीकडे आता पमाने अक्षरशः देवासमोर हात जोडलेला असतो. मग आता आशूही म्हणत असते की ते किती चांगले आहेत ना, म्हणजे खरंच ना गौतमबद्दलही आता ती चांगला विचार करायला लागलेली असते. कारण गौतमने ऐन वेळेला येऊन जर तिथे सगळ्यांसमोर शरूला तो व्हिडिओ दाखवला नसता तर आज हे जे कुटुंब आहे ते खरंच एका वेगळ्याच संकटात असलं असतं. गौतमबद्दल आता सगळेजण चांगला विचार करत असतात. पण आता हा प्रश्नसुद्धा असतो की गौतम इतका चांगला आहे आणि त्याचा भाऊ तो जय, तो असा कसा? त्याला तर बघितलंच ना, तो सगळ्यांसमोर मार सांगत होता की ह्यांनी चोरी केलेली आहे. मला त्याचा स्वभाव नाही आवडला, पण मला ना खरंच ना गौतमचा स्वभाव ना खूप जास्त आवडला, असंही आता म्हटलं जातं. मग आशूही म्हणत असते की खरंच गौतम खूप चांगला आहे. मग आशू जेव्हा हे सगळं बोलते ना, तेव्हा मुद्दामून शरू तिच्या बाजूला जाऊन म्हणते की हो हो, आम्हाला माहिती आहे ना की चांगली आहे ते, आणि असं बोलूनच ना तिची आता जरा मजा मस्करी घेतली जाते. मग आता बाबाही म्हणत असतात की पम्हाला खरंच बोलते ती, खरंच गौतम आहे ना मनाने खूप चांगला आहे. जर आज त्या मुलाने आपल्यासाठी स्टँड घेतला नसता, तो व्हिडिओ बनवला नसता, तर आपल्या आज काय झालं असतं. पण आता जाऊ दे, आपण जास्त विचार करायचा नाही, जे काही झाले त्यात आपण विसरूया. पम्माला सुद्धा आता बाबा समजावत असतात आणि तिचा मूड ठीक करायचा प्रयत्न करत असतात. मग आता सगळीजण मिळून नेहमीप्रमाणे ठरवतात की चला आपण आहे ना या सगळ्यामध्ये एकत्र यायचं, आणि त्यांचं नेहमीचं गाणं असतं एक दुसरे से करते प्यार हम. त्या गाण्यावर आता एकमेकांना सगळीजणं जवळ घेतात आणि ते आता नाचू लागतात, कारण त्यांच्यासाठी ते गाणं खूपच जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि म्हणजेच ना ते गाणं आणि त्यांची ती फॅमिली हे एक असं बंधन आहे, आणि त्यामुळेच ना त्यांना आता त्या गाण्यावर असं डान्स करायला खूप आवडतं, आणि ते गाणं अगदीच ना त्यांच्या फॅमिलीला सूटही होत असतं. त्यामुळे एकत्र येऊन सगळीजण आता खूप जास्त हॅप्पी असतात, कारण त्यांच्या फॅमिलीवर जे संकट आलेलं होतं ते अशा पद्धतीने दूर झालेलं होतं. पण इकडे आता जी तेजस्विनी असते ना, तिला ह्या गोष्टी पटत नसतात. तेजस्विनी म्हणत असते की मोठ्या माणसांच्या लग्नामध्ये ना या अशा चीप लोकांना काही ना काही तमाशा करायची पद्धतच असते, आणि तसंच या लग्नात झालं. बाकी लग्न एकदम उत्तम झालं, पण या माणसाने जो काही तमाशा केला ना तो मला आवडला नाही, कारण लग्न निर्विघ्न पार पडायला हवं होतं. पण हे सगळं झालं ते स्मरायरामुळेच झालं, बाकी कोणामुळे नाही. पण आता तेजस्विनीचं असं म्हणणं असतं की त्या मुलींमुळे हे सगळं झालेलं आहे. पण इकडे आजी आणि गौतम हे मात्र स्टँड घेऊन उभे असतात, आणि ते सरळ म्हणतात की तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. हे सगळं जर झालं असेल तर ते सगळं झालं आहे ते म्हणजे त्या मुलींमुळे, आणि त्या मुलींना मला पहिल्यापासूनच अशा चुकीच्या वाटत होत्या. मी तुम्हाला आधीसुद्धा म्हणत होते की त्या मुली कुठेतरी चुकीच्या वाटतात, पण तुम्ही लोकांनी त्यावेळेला विश्वास ठेवला नाही. आजीसुद्धा आता स्टँड घेत म्हणत असतात की तुझं काहीतरी चुकतंय तेजस्विनी, उगाच आहे ना त्या मुलींना नावं ठेवू नकोस, खरंच त्या मुली चांगल्या आहेत. चूक होती तर त्या आकाशच्या बहिणीची होती, तिच्यामुळे हे सगळं झालं. मग नंतर आता तिचं बोलणं कोणीही ऐकून घेत नाही, आणि म्हणूनच ना आता तिकडनं तेजस्विनी उठून जाते. मग इकडे असं वाटत असतं गौतमला की आपण खूप मोठं काम केलेलं आहे, तर निदान आपल्याला आता नक्कीच ना आपली ब्युटिफुल फोन करेल आणि थँक्यू असं म्हणेल. तर दुसरीकडे आता साक्षीचा गृहप्रवेश होत असतो. साक्षीचा गृहप्रवेश होत असताना तिला आता उमा तिचं औक्षण वगैरे करते. गृहप्रवेशाची तयारीसुद्धा सुंदर केलेली असते. तिचं औक्षण करून झाल्यानंतर तिला आता घरी घेतलं जातं, आणि त्याच वेळेला तिला आता म्हटलं जातं की उजव्या पायाने ते माप ओलांड आणि आतमध्ये ये, आणि तिने आत्ता माप ओलांडून तिचा आता गृहप्रवेश होतो. जे कुंकवाचं पाणी ठेवलेलं असतं त्यातही ती आता पाय ठेवते, आणि त्यानंतर आता पुढे येत तिच्या पायाचे ठसे त्या कापडावर पडलेले असतात, आणि त्यानंतर तिचा गृहप्रवेश सुंदर असा झालेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं जय आणि गौतम यांच्यामध्ये भांडणं होत असतात. गौतम आता जयला म्हणत असतो की तू जे काही केलंस ना, त्या मुलींवर आरोप केलीस, त्या बिचाऱ्या शर्वरीवर, ते चुकीचं केलंस. अरे पण मला कुठे माहिती होतं की या सगळ्यामध्ये त्या निर्दोष आहेत. त्या तू मला सांगितलं होतंस का? पण मुळात मला सांग, तुझ्याकडे तो व्हिडिओ होता, मग हे सगळं मला तू आधी का सांगितलं नाही? त्यावर गौतम म्हणतो की मला काय माहिती या सगळ्याचा एवढा मोठा इश्यू होईल, पण जेव्हा मला कळलं ना नंतर, तेव्हा तर मला समजलं ना, म्हणून तर मग मी शांत राहिलो. मी या गोष्टीचा
तेव्हाच वापर करून घेतला, पण तू चुकीचा वागलायस त्या मुलीसोबत. मला जर आतापर्यंत माहिती असलं असतं ना तर मी सुद्धा तिला असं काही बोललो नसतो, असंही आता जय बोलत असतो. दुसरीकडे आता साक्षीचा गृहप्रवेश झालेला असतो आणि तेव्हाच ना उमा तिला म्हणत असते की आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलाने आलेली आहेस, आजपासून तुझ्या संसाराला सुरुवात कर आणि तू काळजी करू नकोस, मला ना तू माझ्या मुलीप्रमाणेच आहेस. आणि त्याच वेळेला हा जेव्हा सगळा कार्यक्रम होत असतो तेव्हा स्मरायरा तिथे नसते, पण उमाने आता तिचं स्वागत खूप सुंदर असं केलेलं असतं. तर दुसरीकडे आता त्या दोघांनाही सांगितलं जातं की जा तुम्ही फ्रेश वगैरे व्हा. तर तोपर्यंत इकडे ना स्मरायराने आपल्या रूममध्ये जी काच असते ना आरशाची ती फोडलेली असते. तिने आता आरशाची काच फोडल्याबरोबर तिथे आवाज येतो. तिकडनं जात असलेली साक्षी पुन्हा एकदा मागे येते आणि म्हणत असते की हा आवाज कसला आला. तर उमा तिला म्हणत असते की कसला नाही, तू काळजी करू नको, आकाश जा तिला घेऊन जा रूममध्ये आणि तिला फ्रेश व्हायला सांग. असं बोलून ना आता आकाश जो आहे तो तिला रूममध्ये घेऊन जातो. दुसरीकडे आता उमा जी आहे ती रूममध्ये येते आणि स्मरायराला म्हणते की तुला का वेड लागले का, हे सगळं तू काय करतेस, तुला कळतंय का, पहिल्यापासूनच तुला त्यांचा राग आहे, पण कशासाठी हे सगळं कशाला करतेस तू, तुला कळतंय का किती चुकतंय तुझं ते, एकतर चुका स्वतः करायच्या आणि दुसऱ्यांवर आरोप करायचे. पण आता स्मरायरा खूप काही बोलत असते आणि म्हणत असते की माझा अपमान त्या मुलीने केला आहे, त्या मुलीने माझ्यासोबत काय काय केले तुला माहिती आहे का, मला पाया पडायला लावले, मला तिच्यासमोर झुकायला लावले, तिची लायकी तरी आहे का माझ्यासमोर, पण मी एवढं सगळं केली का, तर तो व्हिडिओ तिने दाखवायला नको म्हणून, पण तिला ना मी सोडणार नाही आहे, तिला मी आयुष्यातून उठवणार, या भाषेतच आता ही बोलत असते. जेव्हा ती आता हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे उमा तिला म्हणत असते की जरा ताळतम्य ठेवून वाग ना, ही कोणती पद्धत आहे वागायची, बस झालं, पुरे झालं, आता हे सगळं बंद कर तुझं. काही कृत्य केलं ना त्यामुळे पमाच्या घरच्यांना किती त्रास झाला, त्या मुली बिचाऱ्या किती त्रास सहन करून गेल्या, पमालाही किती वाईट वाटलं, मला ह्याचा त्रास होतोय, तुला कळतंय का ग स्मरायरा. पण स्मरायराला फक्त स्वतःचंच हित इम्पॉर्टंट असतं. ती म्हणत असते की तुला त्यांचा काय इतका पुळका आहे, पण आता मात्र उमाचा पारा चढलेला असतो. उमा म्हणत असते की तुझे काही कृत्य केले त्यामुळे आज माझी बहीण जी आहे ती ऐन लग्न मंडपातून रागारागात निघून गेली आणि त्याचा मला त्रास होतोय आणि तू इथे. त्याच वेळेला आता उमाचा नवरा तिथे आलेला असतो, म्हणजे स्मरायराचे बाबा. ते मात्र आता उमाला म्हणत असतात की काय चाललंय तुझं, अगं तू आपल्या मुलीवर हात उचलतेस, ते सुद्धा त्या बाहेरच्या 4 मुलींसाठी. असं म्हटल्याबरोबर उमा तर थक्क होऊन पाऊस लागते. ते आता म्हणत असतात की अगं त्या तुझ्या बहिणीच्या मुली आहेत आणि इतकाही विश्वास ठेवायची काय गरज आहे त्या सगळ्यांवर, मला ना आता परफेक्ट वाटते ती म्हणजे माझी स्मरायरा, तिला काहीच बोलू नकोस, मी माझ्या मुलीच्या पाठीशी उभा आहे आणि तुझी बहीण काही झालं तरी दुसऱ्या घरची आहे, तिच्याबद्दल इतका बाऊ करायची गरज नाही आहे. आता अक्षरशः उमाच्या नवऱ्याने सुद्धा स्मरायराचीच बाजू घेतलेली असते आणि मग डॅड तुम्हीच मला समजून घेऊ शकता असंही म्हटलं जातं. उमा म्हणत असते की हे सगळं तुम्ही काय बोलताय, माझ्या बहिणीचा अपमान झाला आहे ऐन लग्नात. अगं अपमान झाला आहे म्हणजे ते कृत्य झालं हे सगळं ठीक आहे, पण त्या गोष्टी आताच पुन्हा पुन्हा सगळं बसायच्या योग्य आहेत का, कशाला आपल्या मुलीला एवढं बोलतेस, मी बघितलं त्या लग्नात सुद्धा तू त्या मुलींनाच मान देत होतीस, आपल्या मुलीला मान जराही दिलाच नाही आणि ते हे सगळं ना त्याच्यामुळेच झालेलं आहे. मग आता स्मरायला सुद्धा मुद्दामून ना तिच्या बाबांसमोर रडायचं नाटक करत असते. डॅड थँक्यू, तुम्ही तरी माझ्या पाठीशी आहात, मला खूप जास्त त्रास होत होता, अगं काळजी करू नकोस, हा बाबा तुझा नेहमीच पाठीशी असेल, असं बोलून स्मरायला ते सपोर्ट करत असतात. दुसरीकडे आता जे काही इव्हेंट मॅनेजमेंटची लोकं असतात ना ती घरी आलेली असतात आणि त्यांना जय म्हणत असतो की तुम्ही अगदीच ना व्यवस्थित मस्त केलं अरेंजमेंट आणि त्यामुळेच ना हे लग्न छान पद्धतीने पार पडलं गेलं. आणि त्यानंतर तो त्यांना जे काही चेक्स वगैरे राहिलेले आहेत, त्याचे काही पैसे वगैरे राहिलेले आहेत ते देत असतो, कारण आता बरंच काम त्यांनी केलेलं असतं आणि व्यवस्थित सगळं काही मॅनेज त्यांनी केलेलं असतं आणि त्यामुळेच ना त्याला आता ह्या सगळ्याचं कौतुक असतं आणि म्हणूनच तो त्यांच्याशी बोलत असतो. तेवढ्यातच ना आता त्याला फोन आलेला असतो आणि तो फोन येतो तो म्हणजे साक्षीचा. साक्षी म्हणत असते की मला ना जरा बोलायचं होतं तुझ्यासोबत. मग आता काय झालं, आज लग्न करून गेल्या तुला माझी आठवण कशी काय आली असंही आता तो विचारत असतो. त्याच वेळेला मला ना असं वाटते की तू लवकरात लवकर ये ना त्या शर्वरीची माफी मागायला हवी, कारण तू जे काही केलंस ते चुकीचं होतंस, सगळ्यासमोर तू शर्वरीला नाव ठेवलंस पण बिचारीची काहीच चूक नव्हती, प्लीज तू माझ्यासाठी तिची माफी माग, असंही आता शरू ही जयला सांगत असते. पण
पण जय मात्र नकार देत असतो. जय म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, पण मी हे सगळं करणार नाही. तिची चूक होती, मला माहिती होतं आणि म्हणूनच मी तिला घालून पाडून बोललो. पण आता जर तू सांगतेस बाकी कोणाचीही तू माफी मागायला सांगितली असतीस ना तर मी मागितली असती, पण नाही, त्या मुलीची तर मी माफी मागणारच नाही असं डायरेक्टली जय जो आहे तो साक्षीला सांगून टाकतो. साक्षी म्हणत असते की निदान माझ्यासाठीही तू हे करणार नाहीस का? जय म्हणतो तुझ्या घरच्यांची माफी मागायला सांगितलीस ना तर मी मागेन, पण त्या मुलीची माफी मी बिलकुलही मागणार नाही असं डायरेक्टली त्याने सांगून टाकलेलं असतं. आणि तो बिलकुलही आता साक्षीचंही ऐकत नाही आणि फोन ठेवून देतो. म्हणजेच त्याला आता शरूची माफी मागायची नसते, म्हणूनच तो आता साक्षीचं बोलणंही पटत नसतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.